श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथं सकाळी 7:30 वाजले असतील. सगळं अंथरूण वगैरे काढले, मी झाडू मारलं आहे बघा, सगळं आवरलं आहे. इथं लहान मुलगा शाळेला गेला होता शुभम, मग त्याची पॅन्ट शिवायची होती म्हणून मशीन इकडे काढली होती मी बाजूला. दिवसभर पण मला बरंचसं काही शिवायचं होतं, त्याच्यामुळे ती तशीच ठेवली. एकदा आत ठेवली की पुन्हा काढून शिवायला नको वाटतं त्याच्यामुळं. आणि सकाळी सकाळी बघा, इथं माझं पाणी हिटरला लावलेलं आहे आणि देवपूजा करायची होती मला. हा होता सोमवारचा दिवस. रविवारचा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे मी. त्याच्यात रविवारची पूर्ण देवपूजा, मी देव सगळे स्वच्छ उजळून वगैरे कसे घेऊन देवपूजा केली सगळं दाखवलं होतं. मी काल रात्रीच रविवारी बेल तोडून धुवून काल संध्याकाळी 4-5 वाजता ठेवले होते पूजा करण्यासाठी. पण प्रॉब्लेम असा झाला की सकाळी सकाळीच मला अडचण आली सोमवारी सकाळी, त्याच्यामुळं ते बेल तोडलेले वाटका भरून तसेच राहिले. ते बघा, मी दाखवतो मला. कालची देवपूजा किती छान अशी झाली होती. मी त्याच प्रसन्नतेने पटकन आंघोळ करावी, बेल वगैरे स्वच्छ धुवून ठेवला आहे, काढून ठेवला आहे. बेलाभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा पिंडीवर, पटकन देवपूजा करून घ्यावी छान अशी म्हणून आवरायला लागले होते. तोपर्यंत समजलं. असो, ते आता नैसर्गिक आहे, कोणाच्या हातात नाही. सकाळी सकाळी बघा 7-7:30 वाजता कसं वातावरण झालेलं आहे बाहेर. आता त्या कारणामुळे माझे गुरुवारचा 3रा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तो पण बुडणार आहे. आणि स्वामींची केंद्रातली आरती, स्वामींचा अभिषेक वगैरे गुरुवारच्या सगळ्या सेवा माझ्या थांबणार आहेत. पण चालतंय आता. हे बघा, इथं ऊन पडले. मला घालायचं होतं सकाळी गहू, बाजरी उन्हाला, दळण पण नीट करायचं होतं. आणि आता थंडीनं खूप गारवा पडला आहे, सगळं थंड थंड झालेलं आहे धान्य. जरा पाणी वगैरे पण उडतं तिथं धुताना त्याच्यामुळं म्हटलं आता आज सगळं पाल वगैरे हंतरून, एक ठिकं पाल काहीतरी हंतरून उन्हाला लावा. हे बघा, घातले उन्हाला, पण ऊन काय येईन. आता 8-9 वाजत आले असतील. ते कालचे कपडे रशीवर पूर्ण ऊन पडले म्हणून मी परत एकदा उन्हाला टाकलेत सगळे गरम होण्यासाठी. थोडं थंड पडले होते, रात्रीचे गार असतात एकदम. सकाळी जरासं कडक ऊन देऊन आत घ्यावं म्हणून ठेवले. तिथं पाल हंतरून गहू उन्हाला लावलेत. बाजरीचं ठिकं पण आडवं ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला पण ऊन लागेल. सगळं वातावरण असं झालं आहे. सकाळपासून माझं धान्य नीट करायचं चालू आहे. हरभरे पण 2 शेर भरडून आणले होते बघा, खाण्यासाठी आणले होते भिजत घालून आपलं शिजवायला वगैरे उसळ करण्यासाठी. मग ते पण 2 शेर भरडून आणले होते, भरपूर होते. संध्याकाळी तर सोमवारी आमच्या इथं बाजार असतो दिवसभर सोमवारचा. त्याच्यानंतर संध्याकाळी यांनी भाजी आणली होती. भाजीला काहीच नव्हतं, पटकन थोडीशी अर्धी पिंडी मेथीची नीट करून घेतली आणि 2 वांगी चिरून गरम गरम वांग्याची आमटी, मेथीची भाजी करायला घेतली होती. आणि गहू मी दळण करून जस्ट दळायलाच दिले होते. त्याच्यानंतर गव्हाचं दळण लेट आलं, 8-8:30 वाजता. दोन्ही पण पिठं काहीच नव्हती. बाजरी पण नीट करायला काढली होती, गहू पण नीट करून ठेवले होते. त्याच्यामुळं फक्त भाज्या करून घेतल्या आणि पीठ मळून लेट आल्यानंतर 8-8:30 वाजता पीठ मळून ठेवलं होतं. हे बघा, लागते तेवढीच मूठभर भाजी नीट केली होती. ज्या बाकीच्या बटाटे, कांदे वगैरे होते ते सगळे भरून ठेवले आणि नीट करायच्या भाज्या मी काढून ठेवल्या होत्या संध्याकाळी. इथे बघा, एवढीशी थोडीशी मेथी, मूठभर सोमवार आहे आणि खराब होतात पालेभाज्या, त्याच्यामुळं पटकन तेवढीच करून घेतली. ताजी ताजीच बरी वाटते, नंतर खायला नको वाटते. बघा, वांग्याचा असा मसाला केला आहे. खूप छान वांग्याचा रस्सा झाला होता. एक अर्धा ग्लास, 1 ग्लासभर असेल पेल्याने, 1-2-3 पेले तेवढीच आमटी केली होती. रस्सा घट्ट वांग्याचा आणि मेथीची भाजी. आणि इथं साईडलाच बसून माझं किचनमध्ये भाज्या नीट करायचं चालू होतं. बघा, मस्त मसाला वांगं केलं होतं संध्याकाळी. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी. दुपारी भाकरीच केल्या होत्या. सारखं सारखं भाकरी नाही खाऊ वाटत, पोट नाही भरत. त्याच्यामुळं मग संध्याकाळी लेट का होईना पीठ मळून ठेवून भाज्या नीट करायला घेतलं. थंडी वाजते म्हणून खाली बघा आसन घेतलं होतं बसण्यासाठी. अंथरुणाच बसले होते मी. आणि इथं कांद्याची पात नीट केले, वाटाणा, गवारी, हिरव्या मिरच्या, पालक, कोथिंबीर, ह्या भाज्या, मेथी नीट करायला घेतली. ते बघा, घर कोणाकोणाला वाटतं असंच घर असावं, जसं असं पण ठेवलं तसं. किचन तर कधीच हलू नये, मला तर अजिबात हलेलं आवडत नाही. धुळा पडलेलं, भांडी विस्कटलेली, असं वाटतं जसं लावतो ना आपण साफसफाई केल्यावर तसंच असावं. हे किचन माझं असं आठवड्यातून 2-3 वेळा साफ करून होतं. जरा मला भांडी घाण दिसली ना, मी 1-2 दिवस भांडीच लावत नाही फळीला. सगळे जेवपर्यंत खाली घेऊन व्यवस्थित पुसून लावत नाही ना, तोपर्यंत परत भांडीच लावत नाही. सगळं आज सकाळपासून मी किचन साफ करून घेतलं होतं, वरून खालीपर्यंत सगळं पुसून सगळी भांडी मग नीट स्वच्छ लावली होती. सगळं किचन कट्ट्या खाली वगैरे सगळं साफ करून घेतलं. तेव्हा इथं वांग्याचा रस्सा एकदम तर्री आली, छान रस्सा तयार करून घेतला. 8:45 वाजले होते. मेथीची भाजी, वांग्याची आमटी करून घेतली होती मस्तपैकी.
त्याच्यानंतर चपात्या करून जेवणं झाली. बघा जेवणं वगैरे करून मी सगळं कपडा फिरवून सगळं किचन वगैरे आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर राहिलेल्या भाज्या नीट करायला घेतल्या होत्या. बघा 8:45 वाजले. त्याच्यानंतर 9 वाजता स्वयंपाक झाला होता. 8:45-9ला जेवण करायला वगैरे घेतलं होतं. 9:45 वाजल्या मला हे सगळं आवरेपर्यंत. म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत भाज्या नीट करत होते मी. त्याच्याशिवाय झोपायचंच नाही म्हटलं. राहिले की सकाळी मग सगळा दिवस त्याच्यातच जातो, काही सुचत नाही. अजून मला बाकीचं पण गहू वगैरे उन्हाला घालायचे होते. हरभऱ्यातलं बरीचशी घाण काढायची होती डाळीतली. सकाळी दिवसभर दुसरं पण भरपूर काम होतं. त्याच्यामुळे बघा मी रात्री सगळ्या भाज्या नीट करून शेवटी झोपले. दूध तापवायचं राहिलं होतं अजून माझं तिथं, तसंच ठेवलं होतं किचनवर. गॅस ओला होता म्हणून. नंतर मी गॅस पुसून काढून वगैरे दूध तापवलं होतं. त्या सगळ्या पालेभाज्या नीट केल्या. वाटाणे आणि गवारी तरी सकाळसाठी ठेवली होती मी. ह्याच्यात आळ्या वगैरे असल्या तर दिसणार नाहीत रात्रीचं वाटाण्यात वगैरे म्हणून ते तसंच ठेवलं. मिरच्या नीट करून ठेवलं. पटकन ठेशाला भाजीला वगैरे घालायला तर त्याच्यामुळे मी मिरच्या पण नीट करूनच ठेवते. देठ ठेवलं ना तर देठाच्या ठिकाणी सडतात त्या फ्रीजमध्ये कधी कधी, पटकन घ्यायला येत नाही. त्याच्यामुळे सगळ्या भाज्या नीट करून वगैरे 10:15 वाजले होते. ठेवून दिल्या सगळ्या फ्रीजमध्ये. आणि बाकीचे वाटाणे आणि गवारी मी सकाळी नीट करायला ठेवली. मग इथं पुन्हा गॅस पुसून दूध तापवायला घेतलं होतं. चला तर असा होता आजचा दिवस. मी आता उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला 2-2 घरं कशी सांभाळते आणि कशी स्वच्छ ठेवते हे सांगेन. हे आमचं भाड्याचं घर आहे आणि आता सध्या बांधलेलं दुसरं एक घर आहे. चला तर दूध तापवून घेते इथं. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड नाईट. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणखीन बऱ्याचशा माहितीसह. बाय.